सुप्रभात, शुभ सकाळ। तर मग आज आहे श्रावण महिन्यातला चौथा सोमवार। सोमवारी आपण महादेवाची पूजा करतो। त्यासाठी मी सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन मस्त आंघोळ वगैरे करून माझी दिवसाची सुरुवात मी दारासमोर सुंदर आणि सुरेख अशी रांगोळ काढून करते। तर मग त्यासाठी मी रांगोळ काढायला घेतली व माझ्या इलूपिलू सोबत म्हणजेच माझ्या श्लोक सोबत मी रांगोळ काढायला सुरुवात केली। श्लोकशी गप्पा मारत मारत व त्याच्यासोबत खेळत खेळत मी सुंदर अशी आणि सिंपल रांगोळ काढून घेतली। बॉर्डरला सिंपल अशी फुलं काढून मी त्यामध्ये अगदी सिंपल असे 2-3 कलर भरून घेतले। जास्त गडदही नाही, फेंट असे सुंदर कलर भरून घेतले आणि नंतर मी थोडीशी खालीही रांगोळ काढून घेतली। श्लोकचं मस्त चालू होतं, मम्मा मलाही रांगोळ काढायची, तर त्याला थांबवत व त्याच्याशी गप्पा करत मी अशा पद्धतीने माझी रांगोळ काढून फिनिश केली। आज पूजा वगैरे करायला वेळ लागणार होता, त्यामुळे रांगोळीमध्ये जास्त वेळ न लावता व फास्ट मध्ये कशीही रांगोळ काढली, कारण घाईमध्ये तेवढं परफेक्शन येत नाही। त्यामुळे मी अशीच थोडीशी आणि छोटीशी रांगोळ काढून फिनिश केली। तर कशी वाटली माझी रांगोळी नक्की कमेंट करून सांगा। रांगोळ काढून पूर्ण होत नाही त्याआधी श्लोकला रांगोळ मोडायची असती। मुलं फार खोडकर असतात। तुमचीही मुलं रांगोळी मोडतात का? आमच्या श्लोकचं तर फार असतं। फायनली आता रांगोळ काढून आम्ही जातोय आत आणि आता आपण करूया पूजेची तयारी। पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। त्याआधी आपण काल केलेली पूजेची तुम्ही पाहू शकता, श्लोकने माझी रांगोळी काल काढलेली मोडून टाकलेली आहे। श्रावण सोमवारी महादेवाची पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य: पंचामृत घेऊया, जवस घेऊया, चौथा सोमवारी शिवमूठ जवसाची असल्यामुळे जवस घ्यायचं, वाती घेऊया, विभूती घेऊया, खारीक खोबरं हळकुंड वगैरे घेऊ, कापूर घेऊ, वस्त्रमाळी घेऊया, तेलाचा आणि तुपाचा दिवा आणि अगरबत्ती। महादेवाची पूजा म्हटलं की किती फुलं घेऊ आणि किती नाही, तुम्हाला भेटतील तेवढे तुम्ही घेऊ शकतात। मी त्यामध्ये धोत्र्याचे फूल, फळ, झेंडूची फुले, गोकर्णाची निळी आणि पांढरी फुले, पारिजातकाचे फुलं आणि 108 बेल घेतलेला आहे आणि गुलाबाची पण थोडीशी आहेत। तर चला मग आता आपण पूजा करण्यासाठी एक छोटासा पाट घेऊया। सगळ्यात अगोदर मी आता काल काढलेली रांगोळी, माझ्याकडे छोटीची सुपली आहे, त्या सुपलीमध्ये पूर्ण रांगोळी भरून घेते व मी काल केलेली पूजा सर्व काढून आता अगोदर मी माझ्या देवांची पूजा करून घेते। घटाला हळदी कुंकू अर्पण करून घेते। सगळ्यात अगोदर आपण सर्व देव एका प्लेटमध्ये काढून घ्यावीत। दररोज मी माझ्या देवाच्या प्लेटमध्ये घेते, पण आज त्यामुळे फुलं वगैरे असल्यामुळे मी ह्या छोट्याशा प्लेटमध्ये सर्व देव खाली काढून घेते। आपण काल देवाला वाहिलेली फुले, प्रसाद आणि सर्व देवघरामधून बाहेर काढून घेते आणि देवाचे वस्त्र व्यवस्थित काढून बाहेर झटकून घेते। देवाचे वस्त्र मी जेव्हा मला वाटेल की भरपूर घाण झालेत किंवा चिकट झालेत तेव्हाच वॉश करून टाकते। देवघरावरती थोडंसं पाणी टाकून कपड्याने आपण देवघर स्वच्छ पुसून घेऊयात। अगदी स्वच्छ असं देवघर पुसून घ्यायचं। एक एक करून सर्व देवांना व्यवस्थित आंघोळ घालून स्वच्छ कपड्यांनी किंवा आपण देवघरामध्ये ठेवलेल्या रुमालाने पुसून आपण देवांना व्यवस्थित स्थानापन्न करूया। असं करून आपण सर्व देवांची व्यवस्थित पूजा करून घेऊयात।
आणि त्यांना वस्त्राने असे पुसून ठेवूयात। मी माझ्या देवांची दररोज अशीच पूजा करते। जर माझं काही चुकत असेल किंवा मी काही वेगळं करत असेल तर कमेंट करून नक्की सांगत जा। सर्व देवांची पूजा करून झाली की नंतर मी देवांना गणगोळी थोडीशी आणि चंदनाचा गंध हातावर थोडासा उगाळून देवांना लावून घेते आणि महादेवाला विभूती व घटाला मी हळदी कुंकू अर्पण करून घेते। नंतर मी देवांना साखरेचा प्रसाद ठेवला व पाणी फिरवलं आणि मग नमस्कार करून देवांना प्रसाद दाखवला। आता मी देवांना फुले वाहून घेते। देवाचं नामस्मरण करून सर्व देवांना मी व्यवस्थित फुलं वाहून घेतले व अशा प्रकारे मी माझी पूजा करून घेतली। दररोज मी अशा पद्धतीने देवाची पूजा करते। तुम्ही देवाची पूजा कशी करता तर मला नक्की सांगा। आणि आज श्रावण 4था सोमवार असल्यामुळे मी महादेवाची पण पूजा करणार आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे पार्ट 2 मध्ये आपण पाहूया की श्रावण 4था सोमवार महादेवाची पूजा मी कशी केली।